तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता जय दुधाणेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। मुंबई विमानतळावरून ठाणे पोलिसांनी जय दुधाणेला ताब्यात घेतला। दुधाणेवर तब्बल 5 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी जय दुधाणेसह त्याची आई, बहीण आणि आजी आजोबांवर गंभीर आरोप केलेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता जय दुधाणे याने काही बनावट कागदपत्रे तयार केली। या कागदपत्रांच्या आधारे त्याने एकाच दुकानाची वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केली। यातून खरेदीदारांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असा देखील आरोप करण्यात येतोय। दरम्यान माझ्यावर गंभीर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी पुढे नेण्यात आल्या। मी या गोष्टीला सामोरं जाण्यास रेडी आहे। मी जर एक गाळा अनेकांना विकल्याचा तुमच्याकडे काही पुरावा असेल तर सादर करा, असं जय दुधाणे म्हणाला। हनीमूनसाठी जात होतो मी, माझी वाईफ, माझा भाऊ आणि त्याची बायको। आम्ही चौघं हनीमूनसाठी जात होतो आणि आम्हाला माहिती नव्हतं की आमच्या नावाने तर माझ्या नावाने काही LOC वगैरे आहे। आणि तिकडे त्यांनी मला एअरपोर्टवरती इमिग्रेशनच्या वेळेस अडवलं आणि सांगितलं की सर तुम्ही एअरपोर्ट आपला देश सोडून जाऊ शकत नाही। त्यामुळे मला जेव्हा ते कळलं मी त्यांना कम्प्लिटली कॉपरेट केलेलं आहे आणि मग त्यांनी मग जे काही पुढची प्रोसिजर त्याला पण मी कम्प्लिटली कॉपरेट केलं।